सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांच्या साठी रावणाची शक्ती जाणून घ्यायची होती, ती जाणून घेतली. एवढ्यावर समाधान झालेलं नाहीये. त्या पर्वताच्या बाजूला, सुवेल पर्वताच्या बाजूला असलेल्या एका गिरीशिखरावर चढून रामचंद्रांनी लंकेच्या स्थितीचा आढावा घेतलाय. याच काळामध्ये सुग्रीव रावणाशी लढण्यासाठी म्हणून थेट रावणाला भिडून त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करून अगदी रावणाला थकवून परत आलाय. अर्थात सुग्रीवही याच्यामध्ये थकलेला आहे. रामचंद्रांनी सुग्रीवाला सांगितलंय की असं अघोरी धाडस करू नका. उगा भावनेत येऊन युद्ध करायचं नसतं. युद्धाचे काही नियम आहेत, ते वस्तुस्थितीवर आधारित असावं. आपल्या शत्रूच्या शक्तीचं आकलन करून घेऊन केलेलं असावं. तेव्हा सुग्रीव म्हणतोय, रामचंद्रा, मला थांबणं नाही शक्य झालं. त्या दुराचारी दुरात्मा रावणाला माझ्या भावाने काखेत घेऊन फिरल्याचं मला माहित होतं. तो आपल्या प्रिय पत्नीचं अपहरण करून घेऊन गेला आहे आणि अनेक वेळा संधी देऊन सुद्धा ऐकायला तयार नाहीये. खरं तर माझ्या वानर सेनेतला एखादा वानरवीर रावणाची लंका ध्वस्त करून येऊ शकतो हे पण त्याला कळालंय. पण तरीही हा दुराचारी दुरात्मा आपल्याशी युद्ध करायची खुमखुमी ठेवू नये, हे माझ्याच्यानं सहनच झालं नाही. सुग्रीवाच्या मनातल्या भावना उत्तम होत्या, फक्त त्या भावनाच्या प्रगटीकरणाची कृती चुकलेली होती. कारण याला जीव धोक्यात टाकणं म्हणतात. कारण रावणाच्या शक्तीची कल्पना सुग्रीवाला आहे, रामचंद्रांना आहे आणि अन्य लोकांना पण आहे. या सगळ्याच्या मध्ये ही कल्पना आल्यानंतर सुग्रीवानेही आता रामचंद्रांना सांगितलंय की मी असं काही करणार नाही. यापुढे आता आपण युद्धालाच थेट सुरुवात करू. सुवेल पर्वताच्या समोरच्या पर्वतावर चढून रामचंद्रांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि खाली उतरून वानर सेनेला निर्णय दिलाय की आता युद्धाला सज्ज व्हायचं आहे. जी आखणी केलेली आहे, लंकेच्या चारही बाजूनी आक्रमण करायची आहेत आणि कोणत्याही बाजूने एखादा वीर बाहेर पडून त्याने मागून आक्रमण करू नये यासाठीची तरतूद करायची आहे. म्हणजे लंकेत सैन्य घुसलं की मागचा दार उघडून शत्रूंनी मागून यावं असं करू नये. असं घडलं तर त्रासदायक ठरतं. त्यासाठी अत्यंत बलाढ्य असे वीर वेगवेगळ्या दारावर आक्रमण करण्यासाठी नेमलेले आहेत. शत्रू बाहेर पडला की मारला अशी स्थिती रामचंद्रांनी करून ठेवलेली आहे. सगळं वानर सैन्य आपापल्या परीने लंकेच्या वेढा घालून उभा आहे आणि आक्रमणाला सुरुवात करण्याआधी, म्हणजे आता चढाई करायची, आक्रमण हा शब्द ऐकायचा आहे, हर हर महादेवची घोषणा करायची आहे आणि लंकेवर तुटून पडायचं आहे. काय गंमत असते बघा. मी त्या हर हर महादेवच्या घोषणेमुळे मला आठवलं, रामचंद्र आणि त्यांचं सैन्य, म्हणजे रामचंद्रांच्या सैन्याची घोषणा सियावर रामचंद्र की जय पेक्षा हर हर महादेव अशी होती. आणि रावण सुद्धा महादेवाचाच भक्त होता. दोन महादेवांच्या भक्तामधलं हे युद्ध आहे. दोन महादेवांच्या भक्तामधलं हे युद्ध आहे. महादेवानी काय करावं? कुणाला जयाचा आशीर्वाद द्यावा? एक आपल्या परमभक्ताला, की महादेवच ज्याचे भक्त आहेत आणि तो स्वतःला महादेवाचा भक्त म्हणून घेतो अशा रामचंद्राला कोणाच्या बाजूने उभे राहावं? लक्षात ठेवा, इथे म्हणून खूप महत्वाची गोष्ट ठरते. रोज देवाला अभिषेक करणारे, रोज देवाची पूजा बांधणारे, देवानी आपल्या बाजूनं राहावं याची प्रार्थना करत असतात. आपल्याला असं वाटत असतं की देवाला काही दिल्याने देव आपल्या बाजूने राहील. निवडणुकांच्या मधून
जेव्हा मतदानाला किंवा मतमोजणीला जायचंय तर देवाचे आशीर्वाद घेताना छानसं वस्त्र अर्पण केलं म्हणजे देव आपल्या बाजूनं राहील. लाखभर रुपयाची देणगी दिली म्हणजे देव आपल्या बाजूनं राहील, असं ज्यांना वाटतं त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळेच अशा देणग्या अर्पण करत असतात. सगळेच असे देवाला वस्त्र अर्पण करत असतात. सोन्याची चांदीची मुकुटं अर्पण करत असतात. त्या प्रत्येकाच्या मागे देव उभा राहत नाही. देव उभा राहतो तो सकारात्मक प्रयत्नाच्या बाजूनी, धर्माच्या बाजूनी. यतो धर्मस्ततो जया. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. अधर्माने वागणारा व्यक्ती देवाला काहीतरी देतो आहे किंवा खूप काही देतो आहे म्हणून देव त्याच्या बाजूने उभा राहत नाही, त्याला बळ देत नाही. धर्माची बाजू कोणाची आहे हे बघितलं जातं. नुसती धर्माची बाजू असून जमत नाही. दे रे हरी खाटल्यावरी असं होत नाही. देव देतो त्यालाच जो आपल्या धर्माधिष्ठित उद्दिष्टासाठी धर्मपरायण प्रयत्न करतो त्याला. म्हणजे धर्माला मान्य असलेल्या न्यायसंगत वाटणाऱ्या कार्यासाठी न्यायसंगत कृती घेऊन जो जातो त्याला देव मदत करतो. आता रावण आणि रामाच्या या युद्धामध्ये न्यायसंगत कृती कोणाची हे तुम्हा सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळं महादेव हर हर महादेवची घोषणा जरी झाली तरी कोणाच्या बाजूने असतील. अंतिम युद्धाच्या वेळी रावण सुद्धा महादेवाच्याकडे गेला होता आणि महादेवाला पुन्हा एकदा भांडून म्हणाला होता की मला जय देणार आहेस की नाही. तेव्हा आशीर्वाद तर दिले होते त्याला महादेवाने, सल्लाही दिला होता, वेगवेगळ्या मार्गाने दिला होता. रुद्राच्या रूपात तर हनुमान स्वतः आले होते की सांगायला, अरे देऊन टाक सीता परत, कशाला करतोय या सगळ्या गोष्टी. पण नाही ऐकलं. स्वतः होऊन अधर्माचरण करून जेव्हा मृत्यूच्या समीप जाऊ लागू ना तेव्हा देव सुद्धा त्या काळाला थांबवत नाही, हे लक्षात ठेवा. पण रामचंद्रांचं हृदय किती मोठं आहे बघा. रामचंद्रांची वृत्ती कशी आहे बघा. सगळ्या लंकेच्या बाजूनी सैन्याचा वेढा पडलाय. आता क्षणार्धात लंकेवरती आक्रमण करायचं आहे. रामचंद्रांच्या आज्ञेची वाट बघते वानरसेना आणि रामचंद्र म्हणतायत थांबा. आपण आज्ञा केल्यावर या लंकेवरती चढाई करून लंकेला नेस्तनाबूत करण्याची शक्ती आपल्या वानरसेनेमध्ये आहे, पण तरीही थांबा. मला अजूनही वाटतंय रावणाला एक संधी दिली पाहिजे. सगळे अवाक आहेत, अवाक आहेत सगळे. काय आजोबांनी सांगून झालंय, भावानी सांगून झालंय, हनुमानाने सांगून झालंय, बायकोनी सांगून झालंय, तरीही रावण ऐकत नाहीये. लढण्याची खुमखुमी आहे. तरीही रामचंद्रांना अजून वाटते की एक संधी दिली पाहिजे. धर्माचरण याला म्हणतात. शक्ती आहे, मारू शकतो म्हणून मारलंच पाहिजे असं नाही. शक्ती आहे, मारू शकतो, मारता येतं, पण मारलंच पाहिजे असं आहे का? नाही. एकदा तपासलं पाहिजे. बदलतोय, बदल होतोय, होत असेल तर ठीक आहे, नसेल तर मग बघू काय करायचं ते. ते म्हणाले एकदा अजून संधी दिली पाहिजे. त्याला आपल्या शक्तीची पूर्ण कल्पना आली आहे, त्याला एकदा संधी देऊन बघूया. मला असं वाटतंय की आपण एक नवा व्यक्ती पाठवून बघू. नाही हो, मला माराव नाही वाटत. म्हणून तर आपण म्हणतो ना, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा. करुणेचा सागर आहे तो. नाही रे, एकदा विचारून बघू काय होतंय ते. एकदा विचारून बघू काय करायचंय. अंगदाला बोलवा म्हणाले, मी काय करायचं ते सांगतो. रामचंद्रांनी त्या धावपळीच्या स्थितीत सुद्धा अंगदाला बोलवलंय
आणि त्याच्याकडे काय निरोप दिलाय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.